सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी महामंडळ युनियन महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य, संपूर्ण स्थित युनियन आता लवकरच मी आजच विद्युत विभागात जाऊन आलो। वागस्टेटच्या महावितरण कार्यालयामध्ये अनेक तक्रारी आहेत की विद्युत बिल जास्त येतात आणि खरोखर विद्युत बिल जास्त येतात आहे। ज्या झोपडपट्टीधारकांना 500 रुपये बिल यायचं, जरी 500 रुपये बिल यायचं, जो विद्युत बिलाचा स्लॅब आहे 10 रुपये पर, तर तो स्लॅब जर एका महिन्यात बिल गेलं नाही तर 10 पटीने वाढतो। तर 10 पटीने वाढल्यानंतर साहजिकच जो 500 रुपये बिल येणारा त्याला 1500 रुपये बिल येतो आणि वनरूम किचनवाल्यांना डायरेक्ट 5000 बिल येतो आणि 2 BHK वाल्यांना 7000, 3 BHK वाल्यांना 10,000। तर असं करत ही बिलांचे स्लॅब वाढतो। मी कोविड कालावधीमध्ये महावितरणचे मुख्य अभियंता वागस्टेट प्रभाग समिती युनियनमार्फत बैठक घेतली होती 2019मध्ये। जेव्हा आम्ही उपोषण केलं, विविध कार्यालयांची झाडाझडती केली, त्यावेळेस मी स्थित एक कार्यकारी अभियंता प्रेझेंट ऑन ड्युटी होतो। तरी पण युनियनमार्फत मी विद्युत बिलांच्या समस्येबाबत समाजसेवा अंतर्गत बसलो होतो आणि आज पूर्णतः सेवानिवृत्तीनंतर मी ठरवलेलं आहे, जर सरकार आपलं आहे आणि सरकार हे जनता निवडून देते, हे मतांवरचं आहे, हे सरकार हे जनता देते निवडून आणि जनतेच्या कराच्या पैशातून हे सरकार चालतं आणि जे निधी मंजूर होतात हे जनतेच्या कराच्या पैशातून होतात। त्यामुळे सरकारी कार्यालय हे लोकप्रतिनिधी किंवा हे अधिकारी यांच्या मालकीचं नाही, तर जनतेच्या मालकीचं आहे। त्यामुळे जनतेची मालकी असल्यामुळे जनतेला प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराअंतर्गत मी आज संपूर्ण वाघाई परिसरातली कार्यालय फिरलो। मग तर प्रथमतः भेट झाली ती क्लस्टर कार्यालयामध्ये गेलो, तिथे एकही अधिकारी उपस्थित नाही। क्लस्टर कार्यालयात गेलो तर पाहिलं असता कार्यालयाची वेळ ही सकाळी 9:45 असते